किचन मध्ये पूर्ण राडाच झाला। गावरान स्टाईल मध्ये चिकन बनवलेलं आहे भावाने। 1 सुद्धा आपला डे कंप्लीट झालेला आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया। चिकन मस्तपैकी धुवून घेतलं, त्यामध्ये हळद मीठ आणि लसूण टाकलेला होता बारीक आणि मस्तपैकी एकजीव केला। नंतर पातेल्यात तेल टाकलं, मस्तपैकी हलवलं आणि झाकून ठेवलेलं आहे। आणि ते शिजूस तर आपण एका साईडला भाकर आणि मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी कांदा टमाटर आणि खोबरं बारीक चिरून तव्यावर टाकलेला आहे, फ्राय करत आहे। त्यानंतर मी काही मसाले घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे, मस्तपैकी ते वाटण करणार आहे। वाटण करायच्या आधी मस्तपैकी चिकन आपलं शिजलं पाहिजे आणि चिकन खाण्यासाठी खूपच भूक लागलेली आहे। तर फायनली वेळ आलेली आहे चिकन शिजले का नाही बघायची। तर आतुलतेने चिकन शिजले का नाही बघायला आलेले आहेत दोघं जण, माझे पप्पा आणि माझा भाऊ। तर मस्तपैकी चिकन बघत आहेत शिजले पूर्णपणे। आता मस्तपैकी एका साईडला आपण भाजीची तयारी करणार आहोत। तर स्टार्टिंगला उकड काही काढत आहेत, मसाला फ्राय करणार आहोत थोडासा आणि त्यासाठी आपण तेल टाकलेलं आहे, पळीभरच मसाला घेतलेला आहे, फ्राय केला आणि मस्तपैकी फ्राय होतंय आणि त्याच्यानंतर आपण मसाला टाकतोय आणि मसाला टाकल्यानंतर मस्तपैकी गरम गरमच उकड त्यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं पिवळा रस्सा म्हणजे त्यामध्ये रस्सा जो असतो तो टाकणार आहे आणि थोडंसं झाकून ठेवणार आहे। मस्तपैकी आपली उकड मसाला तयार आहे। हाय गाईज, तर आज आपला 45 डे चॅलेंज मला 21वा दिवस कंप्लीट झाला। सकाळी मस्तपैकी मी वर्कआउट वगैरे कंप्लीट केलं आणि दुपारी काय झालं माहिती आहे का, माझा मोठा भाऊ गावाकडून आलेला होता, त्याने डायरेक्ट किचनचा ताबाच घेतला, किचनमध्ये राडा करून ठेवला, कारण आज स्पेशल गावरान चिकन बनणार होतं माझ्या भावाच्या हाताने। तर मस्तपैकी किचनमधून सुगंध दरवळत होता, काय सांगू तुम्हाला। माझा भाऊ मस्तपैकी चिकन बनवत होता, उकड फ्राय आणि मस्त झकास रसा भाजी सुद्धा बनवत होता आणि एकीकडे माझी मम्माने ना गरम गरम भाकरी सुद्धा केलेल्या होत्या। तर गाईज, तुम्हालाही अशीच गावाकडची रेसिपी आणि फॅमिली ब्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात। मस्तपैकी भाजीला उकळी आलेली आहे आणि एकीकडे मस्त पिवळा रस्सा सुद्धा ठेवलेला आहे, तो रस्सा आपल्या चार्लीसाठी आहे आणि हा तिघांसाठी भाजी बनलेली आहे। मस्तपैकी तिघं बसलेले आहेत आता हॉलमध्ये, मस्त आता चिकनवर ताव मारणार आहे। मस्त भाजीचा सुगंध सुद्धा येत आहे आणि मस्तपैकी भाजी उकड सगळं मिक्स म्हणजे खाणार आहेत आता सर्वजण, मस्तपैकी एन्जॉय करत आहेत। आता तुम्हालाही अशाच ब्लॉगमध्ये भेटायचं असेल तर नक्की ब्लॉगला खूप प्रेम द्या आणि तुम्ही सुद्धा असं चिकन करून खा, खूपच मस्त आहे आणि खूप मस्त टेस्ट झालेली होती। मी तर काही खाल्ली नाही, पण तुम्ही नक्की खायला या। 21 सुद्धा आपला डे कंप्लीट झालेला आहे आणि मी सगळं आज फॉलो केलेलं आहे। मस्तपैकी आजचा दिवस